सर्वांनी जीमेलचं जे नेम आहे ते तुमचं ऍज पर रेकॉर्ड म्हणजे करस्पॉन्डिंग तुम्ही MSc च्या ऍडमिशन मध्ये जे नेम दिलं आहे तेच नेम तुम्ही तिथं मेन्शन करायचं आहे. त्याच नंतर तुम्हाला ज्यावेळी रोल नंबर प्रोव्हाइड केले जातील त्यावेळी त्या रोल नंबर सह तुम्ही तिथं ऍड करायचं की जेणेकरून ज्यावेळी तुमच्या अटेंडन्सच्या बाबतीत आपण डेटा कलेक्ट करू त्यावेळी तुमचा एक्झॅक्टली डेटा तिथे राईज व्हावा. आता ही जी प्रोसेस आहे पूर्णपणे व्हिडिओ लेक्चर्स फॉर्म मध्ये तुम्हाला लेक्चर चालू होत आहेत आणि याच्यामध्ये आपण गुगल क्लासरूम त्या थ्रू आपले नोट्स आणि त्याचबरोबर बाकीचं काही जे कम्युनिकेशन आहे हे तुम्हाला गुगल क्लासरूम थ्रू असेल आणि लेक्चर जे आहेत ते तुमचे गुगल मीट त्या थ्रू असतील. सो ह्या संदर्भात जर सर्वांनी अपडेट राहायचं. जे काय असतील सूचना करस्पॉन्डिंग तुम्हाला ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील. त्याच्यामध्ये काही डाऊट्स वगैरे असतील तरी क्लिअर करून घ्यायचे. आता सध्या आपल्या सोबत डॉक्टर निंबाळे सर पण आहेत. त्याचबरोबर श्रद्धा पवार मॅडम आहेत. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग सर. थोडंसं पण वेटिंग करूया. मुलं ऍड होत आहेत. शिंदे मॅडम पण जॉईन झालेले आहेत.
ओके, काही जणांना प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे लिंक शेअर केलेले आहेत, जॉईन होत आहेत. मग सर्वांना गुगल करस्पॉन्डिंग व्हॉट्सअप ऍपवरती एक टाइम टेबल शेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक च्या वरती जाऊन तुम्ही क्लिक केला की तुम्ही लेक्चरला जॉईन होऊ शकता. ती जी लिंक आहे ते 9 to 11 ह्या टाइम साठी आहे. त्याचबरोबर मी आता सध्या एक रिअल टाइम लिंक सुद्धा शेअर केलेली आहे. तर ही प्रत्येक वेळी शेअर केली जाणार नाही, तर तुम्ही डायरेक्टली बाय युझिंग दिस टाइम टेबल तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि डे वाईज तिथे लिंक दिलेल्या आहेत. सोमवारपासून ते शनिवारपर्यंतच्या डे वाईज लिंक दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या करस्पॉन्डिंग लिंक वरती जाऊन जॉईन व्हायचं आहे. जर समजा कोणाला जर प्रॉब्लेम येत असतील तर तसं इन्फॉर्म करा, त्यानुसार मग तुम्हाला रिअल टाइम लिंक प्रोव्हाइड केली जाईल. ओके, आणि 1-2 मिनिटं वेट करूया, त्यानंतर पण सर जॉईन झालेले आहेत. आणि आज थोडासा पहिला दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना जरा एक्सक्यूज आहे टाइम मध्ये, परंतु इथून पुढे टाइम टू टाइम जॉईन व्हायचं. एक्झॅक्टली आपलं 9चं लेक्चर असेल तर 9:05 पर्यंत सर्वांनी जॉईन होणं गरजेचं आहे, कारण की ऍज अ टाइम नुसार आपले लेक्चर सगळे स्टार्टअप होतील. आणि त्याचं टाइम टेबल जे आहे ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल.
हॅलो. त्याला आम्ही काय करू? हॅलो. ओके, जर सर्वांनी प्रेझेंटी द्यायची आहे. आरती बेबळे. प्रेझेंट आहेत का? प्रेझेंट. ओके. अभिषेक खराडे. प्रेझेंट असेल तर प्रेझेंट म्हणून अनम्यूट करून प्रेझेंटी द्यायची आहे. अभिषेक खराडे. अभिषेक बोल आहे ना प्रेझेंट?
ओके, हर्षदा कनसे. बाकीच्या सर्वांनी अनम्यूट ठेवा जरा. हर्षदा कनसे. श्रद्धा पिसाळ. श्रद्धा पिसाळ. निकिता नेताळे. निकिता नेताळे. बाकीच्या स्टुडंटनी अनम्यूट करायचं आहे. ज्यांचं फक्त नाव घेतलं आहे त्यांनी करस्पॉन्डिंग प्रेझेंटी द्यायचे. बाकी सर्वांनी म्यूट मध्येच राहायचं आहे. निकिता नेताळे. आवाज येतोय का सर्वांना? एम आय ऑडिबल टू ऑल? ओके. शुभम डोक. शुभम डोक. सुजय हुनराव. ओके. अक्षय कांबळे. प्रेझेंट सर. यश दळवी. प्रेझेंट सर. अमोल चौगुले. अमोल चौगुले. प्रथमेश खोत. यस सर. ओमकार Present, सूर्यवंशी. प्रेझेंट सर. प्रीती कांबळे. प्रेझेंट सर. प्रतीक्षा बनसोडे. प्रतीक्षा बनसोडे. हा प्रतीक्षा, आवाज येतोय का तुम्हाला? अनम्यूट करून प्रेझेंट द्या. प्रेझेंट सर. ओके. अनुप पाटील. प्रेझेंट सर. सरिता गोरे. प्रेझेंट सर. ऋतुजा रोकडे. प्रेझेंट सर. शिवानी मस्के. प्रेझेंट सर. मयुरी साळुंके. सर मयूर साळुंके. प्रेझेंट सर. ओके, सॉरी, मयूर साळुंके. प्रेझेंट सर. अक्षदा पोद्दार. अक्षदा पोद्दार. आरती माने. आरती माने. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. ओके. ओमकार देवरे.
ओमकार देवळे, प्रतीक्षा वाघमळे, प्रेझेंट सर. पूजा वागज, पूजा वागज, घ्या पुढे सर, फास्ट घ्या. ओके. गौरी लोडकर, प्रेझेंट सर. अर्चना जाधव, प्रेझेंट सर. काजल माने, प्रेझेंट सर. लक्ष्मी टोपकर, प्रेझेंट सर. प्रतीक्षा लेंगरे, प्रेझेंट सर. समिता दुर्गुळे, प्रेझेंट सर. शुभांगी अडगळे, प्रेझेंट सर. शिवराज पवार, प्रेझेंट सर. स्नेहल जाधव, प्रेझेंट सर. सेलिन केशवया, प्रेझेंट सर. ऐश्वर्या सोनमळे, ऐश्वर्या सोनवले, निवेदिता राऊत, निवेदिता राऊत, मेनका मेहता, ऐश्वर्या शिंदे, प्रेझेंट. अंकुश धनश्री कुंभार, धनश्री कुंभार, प्रेझेंट. राहुल दळवी, प्रेझेंट सर. ओके. निकिता नेताळे, ओके ठीक आहे सर, झाले प्रेझेंट. हा हा. निकिताला काहीतरी सांगायचंय. निकिता नेताळे आहे ती. हा, त्यांनी ते पहिलं पण नाव अनाऊन्स केलं होतं, हा हा, त्यांना ते कम्युनिकेशन झालं नाही. ठीक आहे. बाकी सर्वांनी आता म्यूट करा, तुमचे माईक म्यूट करा. आणि माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सुरुवातीला विनंती आहे की जर पॉसिबल असेल तर तुमचे व्हिडिओ ऑन करा. म्हणजे निदान कोण विद्यार्थी आहेत हे तरी आम्हाला कळेल. Okay, let us start. MSc Part 1 Statistics या क्लासमध्ये तुम्ही सर्वांनी ऍडमिशन घेतलंय, याबद्दल तुमच्या सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर HP उमाप, हेड डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी की तुम्ही MSc करण्यासाठी आमचं कॉलेज आणि तुम्हाला वाटलं की आपल्या MSc साठी हेच कॉलेज योग्य आहे, म्हणून तुमच्या सर्वांचं अभिनंदन. मागच्या आठवड्यामध्ये कॉलेजने एक इंडक्शन प्रोग्राम तुमच्या सर्वांसाठी घेतला होता. आपण सर्वांनी तो अटेंड केला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये अनेक प्रकारचे विषय डिस्कस केले. त्यामध्ये प्रामुख्यानं रिसर्च हा एक विषय होता. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये रिसर्च वरती आपण
जास्त भर देतो. MSc लेवललाच विद्यार्थ्यांना रिसर्चची आवड लागावी, वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी करावेत, याच्यासाठी हे कॉलेज नेहमीच प्रयत्नशील असतं. आणि त्यासाठीच इंडक्शन प्रोग्राम मध्ये रिसर्च वरती जास्त भर दिलेला आहे होता. त्याचबरोबर CIIIचं एक लेक्चर झालेलं आहे स्टार्टअपच्या संदर्भामध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांनी नोकरीच्याच मागे न पळता आपला स्वतःचा व्यवसाय कसा चालू करावा, स्टार्टअप कसं करावं, या संदर्भामध्येही तुमच्याशी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर मला वाटतं लायब्ररीसाठी एक लेक्चर ठेवलेलं होतं की लायब्ररीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बुक्स आहेत, ई बुक्स आहेत, ते कशा प्रकारे सर्च करावेत वगैरे वगैरे, याबद्दलही लायब्ररीनी चर्चा केलेली आहे. आणि एकूणच या महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत, कशा पद्धतीने त्या मिळणार आहेत, या सगळ्याच्या बद्दल त्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये चर्चा झालेली आहे. आणखी त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे, जी एक्झामिनेशन रिलेटेड आहे, त्या संदर्भात नंतर पुन्हा सगळे ऍडमिशन फिक्स झाल्यानंतर आणखी एक लेक्चर होईल एक्झामिनेशन सेक्शनचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन संदर्भामधलं जे इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर आहे ऑटोनॉमस कॉलेजचं तेही सांगितलं जाईल. आणि त्या इंडक्शन प्रोग्राम नंतर या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून, आजपासून आपण स्टॅटिस्टिक्स संदर्भामध्ये बोलणार आहोत. म्हणजे मागच्या संपूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही संपूर्ण कॉलेज संदर्भामध्ये चर्चा ऐकली असेल. आता आपण डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, तुमचा सिलेबस आणि ऍक्च्युअल लेक्चर्स या संदर्भामध्ये सुरुवात करणार आहोत. आणि त्यामुळेच आजची ही पहिली मीटिंग मी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जसं प्राचार्यांनी तुम्हाला कॉलेजच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती, त्याप्रमाणेच आज सुरुवातीला काही मिनिटे मी तुम्हाला माझ्या डिपार्टमेंट बद्दल माहिती देणार आहे, आणि त्यानंतर मग ऍक्च्युअल लेक्चर स्टार्ट होतील. या संपूर्ण सेमिस्टर मध्ये किंवा वर्षामध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचंय याचीही चर्चा आपण आज करणार आहोत. म्हणजे तुम्ही त्याच्या तयारीमध्ये राहाल. त्यासाठी आजचा दिवस हा आपण फक्त चर्चेसाठी निवडलेला आहे. रेग्युलर सिच्युएशन मध्ये म्हणजे कोविड नसताना नेहमी विद्यार्थी ज्यावेळी वर्गात येतात त्यावेळी पहिलं लेक्चर आम्ही याचप्रमाणे ऑर्गनाइज करतो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारची माहिती डिपार्टमेंटलची सिलेबसच्या संदर्भामध्ये देत असतो. त्याच प्रकारचं हे लेक्चर आहे. आता ह्या मीटिंग मध्ये सगळ्यात सुरुवातीला मी आमची तुम्हाला ओळख करून देतो. आज ह्या मीटिंग मध्ये काही प्राध्यापक उपस्थित आहेत. सर्वांनाच आपण उपस्थित राहायला सांगितलं होतं, परंतु काही कारणामुळे त्यातील काही उपस्थित राहिलेले नाहीत. परंतु त्यांची जे तुम्हाला शिकवणार आहेत ऍक्च्युअली त्यांची ओळख मी तुम्हाला आज या ठिकाणी करून देतो. मी प्राध्यापक डॉक्टर HP उमाप, डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सचा विभाग प्रमुख म्हणून काम पाहणार आहे. माझ्या बरोबर माझे सहकारी डॉक्टर DS जाधव सर, ते PG कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतील, MSc कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतील, आणि मला वाटतं ऍडमिशनच्या काळापासूनच तुम्हाला ते कोऑर्डिनेट करत आलेले आहेत. तुम्ही सर्वजण त्यांना ओळखता. त्याचबरोबर आपल्यामध्ये या ठिकाणी
प्राध्यापिका मिस पवार SR याही उपस्थित आहेत. त्या MSc 1 साठी क्लास इन्चार्ज म्हणून काम पाहतील. त्यानंतर आणखी काही प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी माझे दुसरे सहकारी डॉक्टर SM निंबाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर SM निंबाळे हे BSc 3 चे क्लास इन्चार्ज आहेत, परंतु MSc 2 MSc 1 च्या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टसाठी ते इन्चार्ज असतील आणि त्यामुळे त्यांचाही संपर्क तुम्हाला वारंवार येत राहील. त्याचबरोबर MSc 1 साठी जे पेपर्स आहेत ते पेपर्स शिकवण्याकरता आणखी जे प्राध्यापक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी प्राध्यापक घोरपडे सर इथं आपल्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे शिंदे मॅडम, अंकिता शिंदे मॅडम याही या मीटिंगला उपस्थित आहेत. हे सर्व प्राध्यापक तुम्हाला MSc 1 चे जे पेपर्स आहेत ते पेपर्स शिकवणार आहेत. आता गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे जवळजवळ मार्च 2020 पासून गेली 10 महिने झालं आपण कॉलेजच्या जीवनापासून लांब आहात, दूर आहात. आणि आपल्या सर्वांनाच एक उत्सुकता लागून राहिलेली आहे की कधी एकदाच फिजिकल कॉलेज चालू होते, अशी एक उत्सुकता आपल्या सर्वांमध्येच आहे. परंतु नियतीपुढे कोणाच काही चालत नाही असं म्हणतात. त्याप्रमाणे अजूनही ही जी सिच्युएशन आहे कोविडची ती वर्गामध्ये वर्ग चालू करण्यासारखी नाही. आणि म्हणून MSc पार्ट 1 चे क्लासेस सुद्धा आपल्याला ऑनलाईन सुरू करावे लागत आहेत. त्या क्लासेसचा जो टाइम आहे तो सरांनी तुम्हाला सांगितलेला आहे की 9 वाजता तुमचे लेक्चर, सकाळी 9 वाजता तुमचे लेक्चर्स चालू होतील. त्याचं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल जाधव सर तुम्हाला देतील किंवा दिलं असेल मला. त्याप्रमाणे उद्या सकाळी 9 पासून तुमचे रेग्युलर लेक्चर्स चालू होतील. आणि हे केवळ एवढ्यासाठीच की आता ह्या परिस्थितीला धरून कुठपर्यंत जगायचं. आपलं कामकाज तर चालू राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी ऑनलाईन हा मार्ग आपण स्वीकारलेला आहे. आणि ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे क्लासेस आपण घेतो आहोत. तुमचा जो क्लास आहे, वर्ग आहे MSc 1 हा सगळ्यात शेवटचा वर्ग आहे असं म्हणता येईल. कारण कॉलेजमध्ये एकूण 5 क्लासेस आहेत, 5 वेगवेगळे कोर्सेस आहेत. BSc 1 आहे, BSc 2 आहे, BSc 3 आहे, MSc 2 आहे आणि MSc 1 आहे. तुमच्या माहितीसाठी एक या ठिकाणी मी नमूद करतो की ऑनलाईन लेक्चरच्या संदर्भामध्ये MSc 2 चे क्लासेस सर्वात अगोदर आम्ही सुरू केले. मला वाटतं ते जुलै-ऑगस्ट मध्येच सुरू झालेले आहेत. म्हणजे त्याला सुद्धा बराच काळ उलटलेला आहे. त्यांचा सिलेबस सुद्धा आता जवळजवळ संपत आलेला आहे. त्यानंतर BSc 3 चे क्लासेस आपण चालू केलेले आहेत. त्या BSc 3 चे 3 चा सिलेबस सुद्धा बऱ्यापैकी कव्हर होत आलेला आहे. म्हणजे एक-एकच युनिट त्यांचं राहिलेलं आहे. त्यानंतर BSc 2 चे क्लासेस सुरू केले, BSc 1 चे क्लासेस सुरू केले आणि आज आपण MSc 1 चे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू करतो आहोत. मागच्या 4ही वर्गांचा अनुभव लक्षात घेता
ऑनलाईन क्लासेस हे निश्चितपणे सक्सेस झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त यामध्ये एकच प्रॉब्लेम आम्हाला जाणवला, तो म्हणजे प्रॅक्टिकल. आणि त्या प्रॅक्टिकलच्या संदर्भामध्ये यथावकाश तुम्हाला निर्णय तसा कळवला जाईल, कारण प्रॅक्टिकलसाठी लॅबोरेटरी ही अतिशय महत्वाची आहे आणि लॅबमध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत लॅबमध्ये येणं चालू होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल आपल्याला घेता येणार नाही. तर प्रॅक्टिकलच्या संदर्भातला निर्णय हा तुम्हाला नंतर कळवला जाईल, परंतु ऑनलाईन लेक्चर्स मात्र ते उद्यापासून कंटिन्युअस चालू होतील, कुणासाठीही ते थांबले जाणार नाहीत. की एवढ्यासाठीच मी आपणा सर्वांना सांगतो आहे की आमच्या कॉलेजची ऍडमिशन प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर याचा अर्थ एकूण 44 जागा भरल्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये स्टॅटिस्टिक्सच्या MSc ला 40 ची इंटेक कॅपॅसिटी शिवाजी विद्यापीठाने मंजूर केलेली आहे आणि 10% एक्स्ट्रा विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये भरण्यास शिवाजी विद्यापीठाने परवानगी दिली, म्हणून 44 विद्यार्थी आपण ऍडमिट केलेले आहेत. आणि त्यानंतर मग असं ऐकवत आहे की इतर कॉलेज आणि विद्यापीठाच्या ऍडमिशन प्रोसिजर चालू झालेले आहेत. SGM कॉलेज कराड असेल ते आमच्याच संस्थेचं, आपल्या संस्थेचं कॉलेज आहे. तासगावचं कॉलेज आहे PDVP कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ याच्या ऍडमिशन प्रोसिजर सुद्धा यथावकाश आता चालू होत आहेत. आणि त्या ऍडमिशन मध्ये जसं जसं ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे विद्यार्थी तिकडे जाण्याचा विचार करत आहेत. तर त्या निमित्तानं मला सुरुवातीलाच तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण जी निवड केलेली आहे MSc 1 साठी, MSc शिकण्यासाठी या कॉलेजची, ती अतिशय योग्य आहे. हे नुसतं सांगून तुम्हाला पटणार नाही, तर त्यासाठी काही कालावधी जावा लागेल आणि तुम्हाला इथं रुळल्यानंतर 1-2 वर्ष झाल्यानंतर या सर्व गोष्टी लक्षात येतील. या डिपार्टमेंटच्या बद्दल मी एवढा आत्मविश्वासाने यासाठीच बोलतो आहे की याचा जो इतिहास आहे, या विभागाचा जो इतिहास आहे, जो नावलौकिक आहे, तो अत्यंत थोर आहे. अनेक चांगल्या विभाग प्रमुखांनी हा विभाग नावारूपाला आणलेला आहे आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सर्वात जास्त संख्या असलेलं, सर्वात जास्त गुणात्मक पद्धतीनं संख्या असलेलं हे डिपार्टमेंट आहे. 1965 साली हा विभाग सुरू झाला. हा विभाग सुरू झाला म्हणजे या विभागामध्ये BSc 3 साठी स्टॅटिस्टिक्स हा विषय शिकवला जाऊ लागला 1965 साली. इतकं जुनं हे डिपार्टमेंट आहे. म्हणजे आता आपण सगळे जे ह्या मीटिंग मध्ये आहोत ते कुणीही त्यावेळी नव्हते. अशा वेळी हे डिपार्टमेंट सुरू झालेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर अण्णा यांनी संस्थेमध्ये जे पहिलं महाविद्यालय सुरू केलं ते आहे शिवाजी कॉलेज. आणि ह्या शिवाजी कॉलेजमध्ये 3 शाखा होत्या, 3 ब्रँचेस होत्या. त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा 3 ह्या ब्रँचेस होत्या. पुढे जाऊन 1965 साली ह्या 3ही ब्रँचेस 3 वेगवेगळे कॉलेजेस झाले. त्याच्यामध्ये आर्ट्सचं नाव
हे छत्रपती शिवाजी कॉलेज हेच राहिलं. कॉमर्स कॉलेज, डीजी कॉलेज सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉलेज सातारा हे आलं. आणि सायन्सची जी ब्रँच होती ती त्या ब्रँचचं जे कॉलेज झालं त्याचं नाव यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा याप्रमाणे झालं. आणि त्याच वर्षी या कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स सुरू झालं. तेव्हापासून विद्यापीठामध्ये ह्या डिपार्टमेंटचा नावलौकिक आहे. गुणात्मक आणि संख्यात्मक म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल, परंतु या ठिकाणी मी नमूद करतो की विद्यापीठाच्या प्रॅक्टिकलचं टाइम टेबल जर तयार करायला घेतलं तर अगोदर वायसी कॉलेज म्हणजे वायसी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते. कारण विद्यापीठामध्ये सुद्धा माहित असतं की वायसी इतकी विद्यार्थी संख्या कुठंच नाही, म्हणून ती विद्यार्थी संख्या अगोदर विचारात घ्या आणि प्रॅक्टिकलचं टाइम टेबल बनवा. गुणात्मक दृष्टीने जर बोलायचं झालं तर जोपर्यंत या ठिकाणी MSc सुरू नव्हती तोपर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये फक्त विद्यापीठामध्ये MSc करण्यासाठी चान्स होता. आणि शिवाजी विद्यापीठामध्ये MSc करण्यासाठी इंटेक कॅपॅसिटी 30 ची होती. त्या 30 मध्ये निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी ही आमच्या कॉलेजचे असायचे, वायसी कॉलेजचे असायचे. आणि म्हणून गुणात्मक दृष्ट्या सुद्धा हे महाविद्यालय नेहमीच पुढे राहिलेलं आहे विद्यापीठामध्ये. आणि हे सर्व पाहत असताना मग शेवटी असा एक विचार पुढे आला की त्या काळामध्ये 2011 मध्ये, 11ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे, 2011 मध्ये एकूण 7 ते 8 कॉलेजेसला BSc 3 ला स्टॅटिस्टिक्स हा विषय शिकवला जायचा. आणि त्या 7 ते 8 कॉलेजची मिळून एकूण संख्या ही 500च्या दरम्यान असायची, 400 ते 500च्या दरम्यान त्यावेळी असायची. आणि हे 400 ते 500 विद्यार्थ्यांच्यासाठी MSc करण्यासाठी फक्त 30 विद्यार्थ्यांची सोय आपण करू शकत होतो विद्यापीठामध्ये. म्हणजे हे 400 विद्यार्थ्यांच्या पैकी 30 विद्यार्थी MSc विद्यापीठामध्ये करत होते आणि बाकीचे विद्यार्थी मग कुणी MBA ला जात होतं, कुणी MCA ला जात होतं, कुणी इतर अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेत होतं, किंवा त्यातल्या बऱ्याचशा मुलींच्यासाठी मी खास करून सांगतोय की त्यातल्या बऱ्याचशा मुली ह्या BSc स्टॅटिस्टिक्स नंतर शिक्षण सोडून देत होत्या. त्यांचं शिक्षण हे अपूर्ण राहत होतं. आणि म्हणून 2011 ला रयत शिक्षण संस्थेनं पहिल्यांदा एक विचार केला की आपल्याला इथं स्टॅटिस्टिक्सची MSc सुरू केली पाहिजे. कारण 400 पैकी 30च विद्यार्थी इथं MSc करू शकतात, बाकीच्यांना लांब कुठंतरी MSc करायला जावं लागतं किंवा घरी बसावं लागतं. आणि हा विचार रयत शिक्षण संस्थेनं केला आणि 2011 साली ह्या विभागामध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स मध्ये MSc सुरू झाले. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की MSc ज्यावेळी मान्यता गव्हर्नमेंट कडून आली त्यावेळी ती मान्यता आली ऑगस्ट मध्ये. आणि MSc चे ऍडमिशन्स हे रेग्युलरला जून किंवा जुलै मध्ये होतात. ते सगळे विद्यापीठाचे ऍडमिशन झाल्यानंतर मग आमच्या MSc साठी मान्यता महाराष्ट्र सरकारची आली आणि त्याच्यानंतर एक 10 दिवसात MSc चे वर्ग आपण चालू केले, सगळी प्रोसिजर करून. आणि पहिल्या बॅचला 5 विद्यार्थी होते आमच्या. MSc 1 साठी 5च विद्यार्थी त्यावेळी ऍडमिट झालेले होते.
आणि त्याच्यानंतर त्या 5 विद्यार्थ्यांच्या वरती आम्ही MSc 1 सुरू केले. परंतु त्याच्याच नंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला असा अनुभव आला की मला MSc फक्त YC लाच करायचे. ह्या दृष्टीनं सुद्धा काही विद्यार्थ्यांनी जे टॉपर्स होते, ज्यांचा नंबर इतर ठिकाणी इतर विद्यापीठामध्ये सुद्धा लागू शकत होता, त्या विद्यार्थ्यांनी खास करून या ठिकाणी MSc ला ऍडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल तो म्हणजे दीपाली कुंभार म्हणून विद्यार्थिनी आमच्याकडे होती. ती BSc 3 ला टॉपर होती. फक्त इथंच MSc करणार म्हणून इथे MSc ला दुसऱ्या बॅचला ऍडमिशन घेतलं. याच ठिकाणी प्राध्यापिका म्हणून त्या होत्या. नेट सेट क्वालिफाईड झाल्या. आता त्यांचं PhD कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. याप्रमाणे दुसऱ्याच वर्षी आपण MSc ची क्वालिटी ही सर्वांना दाखवून दिलेली आहे. आणि त्या 2011 पासून ते 2019 पर्यंत त्या MSc चा मी कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि ह्या काळामध्ये विद्यार्थ्यांना पाहिजे तसे बदल आम्ही त्यामध्ये घडवत आलेलो आहोत. केवळ पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना न देता त्याच्यामध्ये काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ह्या पद्धतीने आम्ही बदल घडवत आलेलो आहोत. मग त्याच्यामध्ये एक महत्वाचा बदल आम्ही अशा प्रकारे केला होता की विद्यार्थ्यांना MSc 1 पासूनच आपण प्रोजेक्ट दिलेले होते. विद्यापीठामध्ये BSc 2 साठी प्रोजेक्ट होता. अजूनही मला वाटतं त्याचप्रमाणे आहे. परंतु विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त रिसर्च केला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग, स्टॅटिस्टिक्सचा उपयोग हा डे टू डे लाईफच्या प्रॉब्लेम मध्ये कसा करता येईल याच्यासाठी विद्यार्थ्यांना MSc 1 पासूनच प्रोजेक्ट्स आम्ही दिलेले आहेत. खरं म्हणजे विद्यार्थी BSc 3 ला सुद्धा प्रोजेक्ट करतात आणि MSc 2 ला करतात. मग MSc 1 ला का करू नये हा एक विचार त्याच्यामध्ये होता. आणि म्हणून इतर ठिकाणी कुठेही MSc 1 ला प्रोजेक्ट दिलेले नाहीत, परंतु इथं आम्ही तो बदल करू शकलो. सिलेबस मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बदल केलेले आहेत. आणि ही केवळ करू शकलो एवढ्यामुळेच की आमचं महाविद्यालय हे 2018-19 साली ऑटोनॉमस झालं. ही गोष्ट आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आहे. ही अकॅडमिक ऑटोनॉमी आम्हाला मिळाली आणि ह्या अकॅडमिक ऑटोनॉमी मध्ये आम्ही आमचा सिलेबस तयार करू शकत होतो. आम्ही आमचा इव्हॅल्युएशन पॅटर्न तयार करू शकत होतो. आणि त्या पद्धतीने आम्ही सिलेबस आणि इव्हॅल्युएशन पॅटर्न ह्या दोन्हीमध्ये चांगल्या पद्धतीनं बदल केले. त्याचे चांगले रिझल्ट्स आम्हाला दिसलेले आहेत. यामध्ये सिलेबस मध्ये काही उल्लेखनीय बदल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जे इतर ठिकाणी कुठं नाही. इतर ठिकाणी म्हणजे काय तर 2011 साली आमच्या या त्यानंतर मग तासगाव कॉलेजला MSc सुरू झालं. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 20. त्यानंतर SGM ला MSc सुरू झालं. त्याची इंटेक कॅपॅसिटी त्यावेळी 20 होती. त्यानंतर विद्यापीठामध्ये अप्लाइड स्टॅटिस्टिक्स MSc सुरू झालं. त्याची इंटेक कॅपॅसिटी अगोदर 15 होती. आणि मग BSc 3 साठी आणखी काही कॉलेजेस वाढली. आता जवळजवळ 13 कॉलेजेसला BSc 3 ला स्टॅटिस्टिक्स शिकवलं जातं.
आणि मग 13 कॉलेजेसमध्ये आपण ऍव्हरेज 50 विद्यार्थी जरी धरले तरी 750 ते 800 विद्यार्थी BSc 3 होऊन बाहेर पडतात. ही संख्या विचारात घेऊन मग आपण आपल्या कॉलेजची विद्यार्थी संख्या 40 केली. SGM नेही त्यांची विद्यार्थी संख्या 40 केली. तासगावची मला वाटतं अजून 20च आहे. त्यानंतर अप्लाइड स्टॅटिस्टिक्सची सुद्धा विद्यार्थी संख्या 15 वरून 30 केली. म्हणजे ह्या 3 कॉलेजेसला 100 विद्यार्थी आणि विद्यापीठामध्ये 60 विद्यार्थी. अजूनही आपण फक्त 160 विद्यार्थ्यांनाच MSc ला ह्या क्षेत्रामध्ये संधी देऊ शकतो. सातारा, सांगली आणि कोल्हापूर ह्या 3 जिल्ह्यामध्ये फक्त 160, 700 पैकी. म्हणजे ह्या साठी सुद्धा कॉलेजेसची संख्या वाढणं गरजेचं आहे. MSc शिकवलं जाईल अशा कॉलेजेसची संख्या अजूनही वाढणं गरजेचं आहे. 700च्या 700 मुलांना आपण MSc ला संधी उपलब्ध करून देऊ शकू अशा प्रकारे कॉलेजची संख्या वाढणं गरजेचं आहे ह्या मताचा मी आहे. परंतु ही संख्या वाढताना आपली क्वालिटी कधीही ढासळू द्यायची नाही हे मात्र आमचं तत्व होतं. नेहमी येणाऱ्या बदलानुसार आपणही बदललं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही बदल करत गेलो. हा बदल सगळ्यात महत्वाचा मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगणार होतो तो बदल म्हणजे जो विषय इतर कॉलेजेसमध्ये शिकवला जात नाही, विद्यापीठामध्ये शिकवला जात नाही, तो म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स. आणि हा क्लिनिकल ट्रायल्स इथं शिकवण्याचा विचार आम्ही पहिल्यांदा केला. इतर ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स कुठेही शिकवलं जात नव्हतं. फक्त ते पुणे विद्यापीठामध्ये शिकवलं जात होतं. आम्ही मात्र या ठिकाणी तो विषय शिकवायचा विचार केला. आणि हे एवढ्यासाठी की अनेक विद्यार्थी आपले मेडिकल कॉलेजेसला स्टॅटिस्टिशियन म्हणून सिलेक्ट होतात आणि ते स्टॅटिस्टिशियन म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर मग तिथलं जे कामकाज आहे ते त्यांना तिथं गेल्यावर शिकावं लागतं. ते जे कामकाज आहे ते क्लिनिकल ट्रायल्सचं असतं. आणि म्हणून क्लिनिकल ट्रायल्सच्या संदर्भामध्ये विद्यार्थी जर आधीच शिकलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये नोकरी लागण्याची शक्यता ही इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा निश्चितच जास्त असणार आहे. हा विचार करून मग आम्ही इथं क्लिनिकल ट्रायल्स हा विषय सुरू केला. त्यासाठी पवार मॅडम ह्या पुणे विद्यापीठामध्ये क्लिनिकल ट्रायल शिकलेल्या होत्या. त्या या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला. आज आपल्यासोबत या ठिकाणी निंबाळे सर आहेत. हे निंबाळे सर सुद्धा क्लिनिकल ट्रायलशी संबंधित आहेत आणि ह्या वर्षी ते क्लिनिकल ट्रायल शिकवत आहेत. तर हा एक नवीन विषय आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. MSc पार्ट 1 साठी एकूण तुम्हाला 5 पेपर्स आहेत. विद्यापीठामध्ये सुद्धा 5 पेपर्स आहेत. सगळीकडे 5 पेपर्स आहेत. परंतु आम्ही त्याच्यामध्ये बदल असा केला की विद्यापीठामध्ये एक पेपर आहे कॉम्प्युटेशनल स्टॅटिस्टिक्स असा एक पेपर आहे. आणि ह्या कॉम्प्युटेशनल स्टॅटिस्टिक्स मध्ये जे सॉफ्टवेअर्स वगैरे शिकवले जातात ते सॉफ्टवेअर्स आपण प्रॅक्टिकलला शिकवतच असतो. मग वेगळं थिअरीमध्ये ते सॉफ्टवेअर कशासाठी शिकवायचे हा एक प्रश्न या ठिकाणी आम्ही डिस्कस केला. मग त्या सॉफ्टवेअर्स मध्ये MS एक्सेल आपला विद्यार्थी हा BSc फर्स्ट पासूनच वापरत असतो. आणि म्हणून मग कॉम्प्युटेशनल स्टॅटिस्टिक्स जर आपण ते कुठंतरी शिकवतच असलो तर वेगळं त्याची थिअरी शिकवण्याची आवश्यकता नाही असं म्हणून तो पेपर आम्ही काढून टाकला आणि त्याच्या ऐवजी नवीन विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग नवीन काय दिलं पाहिजे तर BSc 3 ला विद्यार्थी ऑपरेशन्स रिसर्च शिकतात आणि त्याच्यानंतर ऑपरेशन्स रिसर्चचा पेपर थेट MSc 2 ला आहे. तो MSc 1 ला का नसावा हा विचार आम्ही केला. त्याची लिंक लागेल विद्यार्थ्यांना. जर तो BSc 3 ला शिकलेला असेल तर MSc 1 ला सुद्धा त्याने ऑपरेशन्स रिसर्च शिकला पाहिजे.
मग MSc 1 ला आम्ही ऑपरेशन्स रिसर्च, त्याला नाव दिलं ऑप्टिमायझेशन टेक्निक पार्ट फर्स्ट. आणि त्याचाच काही राहिलेला अजून ऍडव्हान्स जो पार्ट आहे तो पण मग शिकवायला पाहिजे हा विचार केला आणि MSc 2 ला पुन्हा ऑप्टिमायझेशन टेक्निक पार्ट सेकंड हा विषय आम्ही त्याच्यामध्ये आणलेला आहे. तिसरा बदल आम्ही असा केलेला आहे की ऍक्च्युरियल स्टॅटिस्टिक्स. ऍक्च्युरियल स्टॅटिस्टिक्स हा विषय सुद्धा विद्यापीठामध्ये शिकवला जात नाही. जरा एक मिनिट, थोडस मी बॅटरी चार्जिंग संपलेलं आहे ते जर लावतो. हॅलो. हा, तर मी सांगत होतो की ऍक्च्युअल स्टॅटिस्टिक्स सुद्धा या ठिकाणी आम्ही शिकवायला सुरुवात केली. ऍक्च्युअल स्टॅटिस्टिक्स ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या इन्शुरन्स कंपन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जातात. वेगवेगळ्या पॉलिसीज, इन्शुरन्स पॉलिसीज तयार करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्या ठिकाणी आपले विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत ह्या इच्छेनं आपण ऍक्च्युअल स्टॅटिस्टिक्स हा विषय सुद्धा सुरू केलेला आहे. म्हणजे मला या ठिकाणी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की शिवाजी विद्यापीठामध्ये इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी MSc तुम्ही करा, MSc आहे त्या कुठल्याच ठिकाणी हे 3 विषय शिकवले जात नाही. ऍक्च्युअल स्टॅटिस्टिक्स असेल, क्लिनिकल ट्रायल्स असेल किंवा ऑप्टिमायझेशन टेक्निक पार्ट 2 असेल, हे 3 विषय आम्ही नव्यानं शिकवत असतो. त्याच्या व्यतिरिक्त इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर मध्ये आम्ही बदल केलेला आहे. या वर्षीपासून तो आणखी त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. ते इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर इतर सर्व MSc मुलांच्या बरोबरच मी तुम्हाला ते सांगेलच. इतर सर्वांच्या बरोबर म्हणजेच माझी एक आणखी ओळख या ठिकाणी मी तुम्हाला करून देतो. कदाचित काही विद्यार्थ्यांना ते माहिती असेल की या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये इव्हॅल्युएशनचा जो पार्ट आहे तो पार्ट हा स्वतंत्र आहे. विद्यापीठाशी त्याचा काही संबंध नाही आणि म्हणून विद्यापीठासारखंच एक्झाम सेक्शन, एक्झाम डिपार्टमेंट या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आहे आणि या ऑटोनॉमस कॉलेजचा कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन म्हणून मी काम पाहतो गेली 3 वर्ष झालं आणि म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर मी सांगत असतो. त्याप्रमाणे ते इतरांच्या बरोबर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याच्यामधली जी आत्ताची खासियत आहे ती मात्र तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. ही दुसरीकडे कुठं नाही. ती खासियत अशी आहे की या वर्षी आम्ही MSc 1 साठी, फक्त MSc 2 साठी नाही, MSc 1 साठी आणि BSc 1 साठी म्हणजे नव्यानं जे विद्यार्थी आलेले आहेत, जे वर्ग सुरू झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही इव्हॅल्युएटिव्ह पॅटर्न बदललेला आहे. तो इव्हॅल्युएटिव्ह पॅटर्न हा 60-40 या प्रमाणामध्ये आहे. 60-40 पॅटर्न असं त्याला म्हणतात. 60-40 पॅटर्न म्हणजे काय, तर 60% एक्सटर्नल इव्हॅल्युएशन किंवा फायनल इव्हॅल्युएशन आणि 40% इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणजेच कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. 40% एकूण 100 मार्काचा जर तुमचा पेपर असेल तर त्याच्यापैकी 40 मार्क हे फक्त इंटरनल इव्हॅल्युएशन साठी आहे आणि कंटिन्युअस इव्हॅल्युएशन साठी आहे.
याचा अर्थ विद्यार्थ्यांना फक्त पासच करायचंय असा मुळीच नाही. हा हेतू मुळीच नाही. युजीसीनं, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं सुद्धा कंटिन्युअस इव्हॅल्युएशन वरती भर दिलेला आहे. आणि कंटिन्युअस इव्हॅल्युएशन केवळ एवढ्यासाठीच असेल की विद्यार्थी हा जास्तीत जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त तो परीक्षांच्या मधून आला पाहिजे. जर त्याचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन चालू राहिलं तर फायनल एक्झाम वरती जास्त ताण पडत नाही. पूर्वी असं असायचं की वर्षभर शिकवल्यानंतर वर्षाच्या शेवटी परीक्षा घेतली जायची. वर्षभर विद्यार्थी काहीच करत नसायचा आणि एकदम वर्षाच्या शेवटी परीक्षा यायची. मग त्या परीक्षेला प्रचंड मोठा ताण विद्यार्थ्यांच्यावरती असायचा. ते बदलून सेमिस्टर वाईज एक्झाम चालू केला. आता सुद्धा सेमिस्टरमध्ये, संपूर्ण सेमिस्टरमध्ये कुठल्याच प्रकारच्या परीक्षा होत नाहीत विद्यापीठाच्या, आणि एकदम एंड सेमिस्टर एक्झाम होते. म्हणून त्या एंड सेमिस्टर एक्झामला विद्यार्थ्यांना प्रचंड तणावात ती परीक्षा द्यावी लागते. आणि हा जर ताण कमी करायचा असेल तर त्याचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, इंटरनल इव्हॅल्युएशन चालू राहिलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 40% इंटरनल इव्हॅल्युएशन आम्ही सुरू केलं. मग ह्या 40% इव्हॅल्युएशन मध्ये, इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये नेमकं काय करायचं आहे? वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये असणार आहेत. यामध्ये 2 टेस्ट असतील, त्याला आपण ISE म्हटलेलं आहे, इंटरनल सेमिस्टर एक्झामिनेशन, ISE. अशा 2 टेस्ट असतील. त्यापैकी एक टेस्ट ही ऑनलाईन असेल. आता ह्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये ह्या दोन्ही टेस्ट तुमच्या ऑनलाईन घेतल्या जातील. अशा 2 टेस्ट असतील. ऍक्टिव्हिटीज मध्ये होम असाइनमेंट असेल, त्यानंतर इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, त्यानंतर प्रोजेक्ट असेल, अशा वेगवेगळ्या, इंडस्ट्रियल व्हिजिट असेल, इंटर्नशिप असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्या इंटरनल मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि विद्यार्थी जास्तीत जास्त असेसमेंट मध्ये राहणं गरजेचं आहे, हा विचार त्याच्यामध्ये केला गेला. आणि म्हणून 40% तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युएशन आहे आणि फक्त 60% वेटेज हे फायनल एक्झामला, म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामला दिलेलं आहे. आणि म्हणून मला ही इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर सुद्धा अतिशय महत्वाचं वाटतं विद्यार्थ्यांच्यासाठी, की इतर ठिकाणी म्हणजे विद्यापीठामध्ये असेल किंवा SGM कॉलेज असेल किंवा तासगाव कॉलेज असेल, याच्यामध्ये कुठेही 60-40 पॅटर्न हा इव्हॅल्युएशन साठी लागू केलेला नाही. सेमिनार्स, रिसर्च पेपर वरती डिस्कशन, ग्रुप डिस्कशन, त्याच्यावरती सेमिनार्स, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग ह्या इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला राबवता येतात. आणि त्याच्यामधून विद्यार्थी हा निश्चितपणे पुढे जात असतो. त्याला रेग्युलर सिलेबस पेक्षा वेगळं असं काहीतरी मिळत असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या योजना या ठिकाणी आपण तुमच्यासाठी राबवलेल्या आहेत. हे जे इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर आहे ते इव्हॅल्युएशन स्ट्रक्चर हे याच वर्षी लागू झालेलं आहे आणि तुमच्यासाठी तो बदल केलेला आहे. याच्यामध्ये वेळोवेळी आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड करण्याचाही मानस हा डिपार्टमेंटचा राहील. प्रत्येक डिपार्टमेंटला त्याप्रमाणे स्वातंत्र्य दिलेलं आहे कुठल्या प्रकारचं इव्हॅल्युएशन घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपणाला एक अतिशय महत्वाचं मला सांगावंसं वाटतं की जी ऍक्टिव्हिटी इतर ठिकाणी कुठेही नाही आणि आपल्या महाविद्यालयात सुद्धा इतर विभागामध्ये कुठेही नाही, ती ऍक्टिव्हिटी म्हणजे आम्ही फार पूर्वीपासून विद्यार्थ्यांची ओपन बुक टेस्ट घेत असतो. ओपन बुक टेस्ट संपूर्ण सेमिस्टरचं एक टाइम टेबल तयार केलेलं असतं. त्याच्यामध्ये आम्ही ओपन बुक टेस्ट, त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी एक रेग्युलर टेस्ट असते
किंवा सरप्राईज टेस्ट असते किंवा ओपन बुक टेस्ट असते. आणि ह्या ओपन बुक टेस्टचा मी तर म्हणेल की आनंद हा विद्यार्थी घेत असतात. म्हणजे आपल्याला इतर टेस्टचा थोडासा कंटाळा येतो, पण ओपन बुक टेस्टसाठी न शिकवलेल्या सिलेबसवरती एक क्वेश्चन दिला जातो, न शिकवलेल्या सिलेबसवरती, आणि तो क्वेश्चन विद्यार्थ्याने पुस्तकामध्ये सर्च करायचा असतो आणि सर्च करून त्याचं उत्तर लिहायचं असतं. मग त्यासाठी त्यानं लायब्ररीत जावं, त्यानं गुगल वरती सर्च करावं किंवा कुठेही सर्च करावं आणि त्याचं उत्तर लिहावं. हा अतिशय चांगला विद्यार्थ्यांना अगदी आनंद देणारा हा भाग आहे आणि तो इव्हॅल्युएशनचा भाग आहे. म्हणजे खरं तर इव्हॅल्युएशन किंवा एक्झामिनेशन हे कधीच आनंद देणारं नसतं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, परंतु ओपन बुक टेस्ट हे नेहमीच विद्यार्थ्यांना आनंददायी असतं. त्याचप्रमाणे मला आणखी एक या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल आणि तुम्हालाही ऐकायला आवडेल अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपण MSc 1 साठी आणि MSc 2 च्या विद्यार्थ्यांच्यासाठी सायटल ह्या सॉफ्टवेअर कंपनीशी टायअप केलेला आहे. पुण्याची ही कंपनी आहे सायटल. विद्यार्थ्यांच्या जॉबच्या दृष्टीनं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इतर को करिक्युलर नॉलेज देण्याच्या दृष्टीनं ही सायटल कंपनी आपल्याबरोबर असते. पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर अनिल गोरे सर हे आपल्याला संपूर्ण सहकार्य त्यामध्ये करत असतात आणि जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स वरती वर्कशॉप्स, सेमिनार्स हे त्यांच्या मार्फत आपण अरेंज करत असतो. अतिशय चांगला फायदा त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना होत असतो. आणि सर्वात चांगला फायदा जर तुम्हाला सांगायचा झाला तर तो असा की ह्या सॉफ्टवेअर कंपनीच्या CDS ह्या विभागामधून आपल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना दिली जाते. गरजू याचा अर्थ असा की त्या विद्यार्थ्याचं कुटुंबाचं उत्पन्न हे काही ठराविक मर्यादेमध्ये असणं गरजेचं आहे. हे ठराविक उत्पन्न किती असेल वगैरे त्याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाईल, त्याची नोटीस तुम्हाला दिली जाईल. मग त्याचं उत्पन्न हे ठराविक मर्यादेमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स चांगले असणं गरजेचं आहे. BSc 3 साठी अशा सर्व विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी जेवढी फी भरतील त्यापैकी काही रक्कम ही दिली जाते. त्यापैकी काही म्हणजे किती? तुम्हाला वाटेल की त्यापैकी काही म्हणजे अतिशय थोडी असेल, तर तसं नाही. मला इथं तेच सांगायला जास्त आनंद होतोय की आपली MSc ची फी पर इयर एक 30-33 हजाराच्या आसपास आहे आणि मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना ज्यांनी 30,000 रुपये फी भरलेले आहे त्या विद्यार्थ्यांना सायटल कंपनीने 20,000 पर्यंत 20,000 इतकी स्कॉलरशिप दिलेली आहे आणि ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे, अतिशय चांगली बाब आहे. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी इथल्यापेक्षा विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेणं प्रेफर करतो. का तर विद्यापीठामध्ये MSc हे ग्रँटेबल आहे आणि ग्रँटेबलला फी कमी असते. परंतु मला इथं हे एवढ्यासाठी सांगायचंय की इथं फी जरी तुम्ही 30,000 भरलेली असेल तर त्यातली 20,000 तुम्हाला प्रत्येकाला परत मिळणार आहे सायटलच्या माध्यमातून. विद्यापीठामध्ये जरी फी नसली, प्रत्यक्ष फी जरी नसली, तरी तिथं राहण्याचा आणि जेवणाचा खर्च विचारात घेता इथल्यापेक्षा जास्त खर्च त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून इथं ह्या 30 पैकी 20,000 विद्यार्थ्यांना परत दिले जातात. रिझर्व्ह कॅटेगरी मधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडीशी कमी फी भरलेली असेल तर त्याच्यापैकी सुद्धा 60% रक्कम त्या विद्यार्थ्यांना परत दिली जाते. आणि नुसती हीच फी नाही
तर काही विद्यार्थी हॉस्टेलला राहत असतील, विद्यार्थिनी हॉस्टेलला राहत असतील, तर त्याच्यामधली ही रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांना युनिफॉर्म साठीचा जो खर्च येणार आहे, राहण्यासाठी मेसचा, जेवणासाठी मेसचा खर्च येत असेल, हा खर्च सुद्धा विद्यार्थ्यांना सायटल कंपनीकडून दिला जातो. आणि म्हणून अतिशय चांगली ही योजना आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये फक्त डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सलाच उपलब्ध आहे, इतर ठिकाणी कुठेही ही योजना उपलब्ध नाही. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी असा विचार करतात की माझा जर विद्यापीठामध्ये नंबर लागला तर मी तिकडे जाईल. म्हणजे आजपासूनच मला वाटतं त्याचे राऊंड सुरू झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना मला खास करून हे सांगायचंय की इथं तुम्हाला ज्या फीच्या कारणासाठी तुम्ही दुसरीकडे जात होता, ते फीचं कारणच आम्ही काढून टाकलेलं आहे. आणि कमीत कमी फी मध्ये म्हणजे केवळ 10,000 दर वर्षाला तुम्हाला खर्च फक्त या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना इथं आहेत. सुविधांच्या बद्दल जर म्हणाल तर डिपार्टमेंटमध्ये एकूण 2 कॉम्प्युटर लॅब आहेत. दोन्ही कॉम्प्युटरमध्ये जवळजवळ 20-20 कॉम्प्युटर्स आहेत. एका वेळी आपण 40 विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल घेऊ शकतो. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्या दोन्ही लॅबोरेटरीज उघड्या असतात. शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतात. तुम्ही ते कॉम्प्युटर्स फक्त प्रॅक्टिकल साठीच यूज करावेत असंही आमचं काही म्हणणं नसतं. त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे आणि त्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून गुगलमध्ये तुम्ही वेगवेगळं काही सर्च करू शकता. अभ्यासाच्या दृष्टीने लागणारी पुस्तकं, लागणाऱ्या नोट्स, त्याच्यासाठीच्या पीपीटीज काही उपलब्ध असतात, व्हिडिओज उपलब्ध असतात. हे सगळं तुम्ही त्याच्यावरती सर्च करावं. जॉब्स कुठं कुठं आहेत हे सर्च करावं वगैरे. ह्या सगळ्यासाठी त्या लॅब्स तुम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघड्या राहतील. शिक्षक तिथं उपलब्ध असतात. याचा अर्थ तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका आली तर शिक्षक त्या शंका, तुमच्या अडचणी सॉल्व्ह करत असतात. तुमच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये MSc 1 पासून प्रत्येक सेमिस्टरला प्रोजेक्ट आहे. प्रत्येक सेमिस्टरला याचा अर्थ असा की एका वर्षाला एक प्रोजेक्ट करायचा आहे, परंतु प्रत्येक सेमिस्टरला त्याचा अर्धा पार्ट हा इव्हॅल्युएट केला जाईल. पहिल्या सेमिस्टरला आपण भर दिलेला आहे तो जास्तीत जास्त सर्वेसाठी भर दिलेला आहे की तुम्ही ऍक्च्युअली फील्डवरती जावं, सर्वे करावं आणि मग त्याचं अनालिसिस करावं. आणि सेकंड इयरला मात्र तुम्ही सेकंडरी डेटा कुठून तरी मिळवावा. त्याच्यासाठी अनेक वेबसाईट्स आहेत, अनेक संस्था आहेत, त्यामधून तो डेटा मिळवावा आणि त्याचं अनालिसिस करावं. यासाठी BSc 1च्या पहिल्या सेमिस्टर पासून प्रोजेक्ट्स आहेत. या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये सुरुवातीला मी स्वतः तुमच्याशी पुढच्या आठवड्यामध्ये बोलेल. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपण MSc 1 साठी कुठला प्रोजेक्ट करायचा आहे, तो प्रोजेक्ट सर्वेचा असला पाहिजे हे थोडंसं ठरवून ठेवा आणि त्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये मी तुमच्याशी चर्चा करेल. तर हे सर्व ह्या डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. इन्चार्ज पवार मॅडम आहेत. पवार मॅडम तुम्हाला ह्या संपूर्ण सेमिस्टरचं म्हणजे आजपासून पुढच्या 4 महिन्याचं एक टाइम टेबल देतील आणि ह्या 4 महिन्यामध्ये कधी कधी कुठल्या कुठल्या टेस्ट होणार आहेत हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल. त्याप्रमाणे तुमच्या टेस्ट होतील, होम असाइनमेंट होतील, इतर ऍक्टिव्हिटीज होतील, प्रोजेक्ट होतील आणि हे सगळं करताना तुमचे रेग्युलर लेक्चर सुद्धा चालू राहतील. ह्या सगळ्या लेक्चर्सला तुमची प्रेझेंटी, तुमचा अटेंडन्स हा अतिशय आवश्यक आहे. हा अटेंडन्स नसेल तर शिकवण्यामध्ये मूड येणार नाही शिक्षकांना आणि म्हणून तुम्ही असणं हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही असण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो. आता ऑनलाईन लेक्चर्स आपले चालू राहणार आहेत आणि ह्या ऑनलाईन लेक्चरसाठी अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी. म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये पुरेसा डेटा उपलब्ध आहे का ह्याची तुम्ही खात्री करून घेणं आवश्यक आहे. तो उपलब्ध ठेवणं इतर कारणासाठी आता तो
कमी वापरावा. व्हॉट्सअपसाठी, फेसबुकसाठी तो कमी वापरणं आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त लेक्चरसाठी तुमचा तो डेटा तुम्हाला उपलब्ध ठेवावा लागेल. लेक्चर्स ज्यावेळी चालू असतील, मी आता सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो तुमचे व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ जर तुमचे ऑन असतील तर तुमचे चेहरे आम्हाला पाहता येतील. तुम्हाला आम्ही काय बोलतोय ते समजतंय का नाही हे आम्हाला समजेल. तुम्ही खरंच ऐकताय का आमचं बोलणं हे आम्हाला समजेल. आणि म्हणून शक्यतो तुमचे व्हिडिओ तुम्ही ऑन करत चला. अगदीच ज्यावेळी तुम्हाला तुमचा डेटा पॅक हा संपत आलेला असेल त्यावेळी तुम्ही तो बंद केला तरी चालेल. किंवा ज्यावेळी शिक्षक शिकवत असतात त्यावेळी जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर त्यावेळी तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन ठेवत चला. तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला समजलंय हे आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं असतं. याचं कारण असं की कितीही ऑनलाईन टीचिंग आपण जर चालू ठेवलं तरीही जे वर्गामधलं टीचिंग आहे त्या वर्गामधल्या टीचिंगला मात्र पर्याय हा ऑनलाईनचा होऊ शकत नाही. हे तुम्हालाही मान्य करावं लागेल की आपण जे इंटरॅक्शन विद्यार्थ्यांच्या मध्ये करत असतो ते विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाहून ते इंटरॅक्शन होत असतं. आणि विद्यार्थ्याला समजलंय का नाही हे त्याच्या डोळ्यात पाहूनच समजतं. जर समोर विद्यार्थीच ब्लँक असेल तर त्या शिकवण्याला फारसा काही मूड येत नाही. आणि मग तुम्ही नोट्स मधून वाचणं काय किंवा ऐकणं काय हे दोन्हीही सारखंच होऊन जातं. आणि म्हणून शक्यतो जास्तीत जास्त तुमचं आणि शिक्षकांचं इंटरॅक्शन व्हावं ही अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि म्हणून तुमचा अटेंडन्स असला पाहिजे. विद्यार्थी तुम्ही ऐकताय का नाही याच्यासाठी शिक्षक वेळोवेळी मधून प्रश्न विचारत असतात. त्या प्रश्नांना तुम्ही पटकन उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणजे आता जसं जाधव सर तुमचा अटेंडन्स सुरुवातीला घेत होते त्यावेळी काही विद्यार्थी टाईप करून अटेंडन्स देत होते प्रेझेंट सर. तर अशा प्रकारे चॅटिंग वगैरे न करता तुम्ही लगेचच तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही बोललं पाहिजे. तुमचा आवाज ऐकल्यानंतर तुम्ही आहात, तुमचं लक्ष आहे असं शिक्षकाला वाटत राहतं. आणि एकूणच शिकवण्याच्या ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपल्याला गती मिळणार आहे. ओके. तर हे सर्व ह्या डिपार्टमेंटच्या अनुषंगानं तुम्हाला सांगायचं होतं. यामध्येही आणखी काही जर गोष्टी राहिल्या तर आपण ज्यावेळी प्रत्यक्ष भेटू किंवा मीही तुम्हाला एक पेपर शिकवणार आहे त्यामध्ये मी तुमच्याशी बोलेलच. डिपार्टमेंटच्या बद्दल इन जनरल मला वाटतं सांगून संपलेलं आहे. आपण सर्वांनी लक्षपूर्वक ते ऐकलं असेल आणि ऐकलं असावंच असा मी अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर जाधव सर आपल्याला पुढे काही सांगायचं असेल तर सांगा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. सरांच्या व्हॅल्युएबल गायडन्स नंतर एक अशी सूचना आहे की उद्यापासून आपले रेग्युलर लेक्चर चालू होतील सरांनी सांगितल्या पद्धतीप्रमाणे. तर 9चं हे तुमचं शार्प टायमिंग आहे. तर 5 मिनिटांमध्ये 9 वाजून 5 मिनिटांपर्यंतच तुम्ही पटकन जॉईन होणं अपेक्षित आहे आणि होप्स दॅट तुम्ही सर्वजण ते फॉलो करणार. आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग अटेंडन्स जे आहे ते याच्या बाबतीत एक सर्वांना असं सांगू इच्छितो की तुम्ही कधी जॉईन होता, कधी रिमूव्ह होता, नंतर कधी जॉईन होता, ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक रेकॉर्ड केल्या जातात. सो बी केअर अबाउट दॅट. सर्वांनी त्याच्याबद्दल दक्षता घ्यायची आहे आणि जे काही करस्पॉन्डिंग चालू असेल त्या संदर्भात रिप्लाय देणे वगैरे ह्या गोष्टी सुद्धा तंतोतंत पाळायच्या आहेत. तर उद्या 9ला शार्प जे काही लेक्चर्स आहे ते टाइम टेबल सुद्धा थोड्या वेळात तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो आणि त्यानुसार तुम्ही कंटिन्यू टच मध्ये राहायचं आहे. तर जॉईन होण्यासाठी जे तुम्हाला लिंक दिलेले आहेत ते डे वाईज आहे. त्या पर्टिक्युलर डेला तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टॅटिस्टिक या सब्जेक्टवरती जाऊन तुम्ही क्लिक करून जॉईन व्हायचं आहे. ओके सर. सर थांबूया. हो ठीक आहे. थँक्यू. ओके. थँक्यू टू ऑल.
थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे. मॅडम पवार मॅडमला काय बोलायचंय का? सर जर त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम झालाय, कॉल आला होता. हा, बर. आणखी कोणाला काही? निंबाळे सर. निंबाळे सरांना काय बोलायचंय? शिंदे मॅडम. घोरपडे सर. ठीक आहे. तुमच्या लेक्चरला तुम्ही पुन्हा विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने बोलाच. ठीक आहे सर. चालेल. ओके, थँक्यू. लेट वी कन्क्लूड. ओके, सर्वांनी रिमूव्ह व्हायचं आहे. थोडंसं